नमस्कार. आज आपण बीकॉम सेकंड सेमिस्टर यामध्ये व्यावसायिक अर्थशास्त्र या विषयामध्ये अल्पाधिकारात मूल्यनिश्चिती कशी ठरते या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. मी डॉक्टर अनिल रामटेके, असोसिएट प्रोफेसर GS कॉमर्स कॉलेज वर्धा. आज आपण ऑनलाईन लेक्चरमध्ये अल्पाधिकारात मूल्यनिश्चिती, प्राइस डिटर्मिनेशन इन ऑलिगोपोली या विषयात चर्चा करणार आहोत. यामध्ये अल्पाधिकाराचा अर्थ आणि व्याख्या, अल्पाधिकाराची वैशिष्ट्ये, अल्पाधिकाराची वर्गीकरण, द्विअधिकारात मूल्यनिश्चिती कशी होते, द्विपोलीमध्ये मूल्यनिश्चिती कशी होते, अल्पाधिकार किंमत निश्चिती, किंमत नेतृत्व, प्राइस लीडरशिप म्हणतो आपण त्याला, पूर्ण संगणमत, क्युलिसिव्ह ऑलिगोपोली आणि अल्पाधिकारात किंमत परिवृद्धता या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. अल्पाधिकार म्हणजे काय? अल्पाधिकाराचा अर्थ ऑलिगोपोली. ऑलिगोपोली मधील ऑलिगोई या शब्दाचा अर्थ अल्पसंख्य असा आहे. त्यातील पोलिइन ह्या दुसऱ्या शब्दाचा अर्थ विक्रेते आहे. म्हणून ऑलिगोपोली या शब्दाचा अर्थ अल्पसंख्य विक्रेते असं आपल्याला म्हणता येईल. बाजारपेठेत, कोणत्याही बाजारपेठेत अल्पसंख्य विक्रेत्याचा अधिकार म्हणजे अल्पाधिकार असे संबोधले जाते. बाजारपेठेत अल्पाधिकारात अल्पसंख्य विक्रेते आपसामध्ये स्पर्धा करीत असतात. अल्पाधिकाराचे एक विशेष रूप म्हणजे द्विअधिकार आहे. द्विअधिकारच दोनच विक्रेते असतात व ह्या दोन विक्रेत्यांचा अल्पाधिकारात समावेश होतो. या दोन विक्रेत्यामध्ये कधी कधी स्पर्धा असते तर कधी त्या दोघा विक्रेत्यामध्ये संगनमत झालेले असते. तर आपण या अल्पाधिकारामध्ये बाजारपेठेत अल्पसंख्य विक्रेत्याचा अधिकार म्हणजे अल्पाधिकार अशी साधी आणि सरळ व्याख्या इथे केली जाते. या अल्पाधिकाराची वैशिष्ट्ये, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑलिगोपोली हे याप्रमाणे सांगता येईल. पहिलं वैशिष्ट्य आहे परस्परावलंबन, इंटरडिपेंडन्स, परस्परावलंबन. अल्पाधिकारामध्ये संख्येने कमी, आकाराने मोठे व बाजारातील पुरवठ्याचा मोठा भाग उत्पादित करणाऱ्या पिढ्या असल्यामुळे व प्रत्येक उत्पादकाचा प्रयत्न आणखी मोठा होण्याचा असल्यामुळे कोणतीही उत्पादन संस्था आपल्या स्पर्धक पिढ्यांच्या धोरणाकडे दुर्लक्ष करू शकत नाही. स्वतःची धोरणे ठरवत असताना, या बाजारपेठेत स्वतःची धोरणे ठरवत असताना स्पर्धक पिढ्यातील वस्तूच्या किमती, वस्तूचा दर्जा, विक्री व्यय, विक्री खर्च इत्यादीचा विचार करणे अनिवार्य आहे. या दृष्टीने अल्पाधिकारातील पिढ्या परस्परावर अवलंबून असतात. अल्पाधिकारामध्ये परस्परावलंबन हे प्रकर्षाने आढळते. दुसरं वैशिष्ट्य अल्पाधिकाराचं मागणी वक्राचा अनिश्चित आकार. मागणी वक्राचा अनिश्चित आकार हे दुसरे वैशिष्ट्य आहे. अल्पाधिकारातील परस्परावलंबनामुळे इतर पिढ्या म्हणजे दुसऱ्या पिढ्या जे धोरण आखतील त्याचा परिणाम एका पिढीच्या मागणीचे स्वरूप बदलण्यामध्ये होतो. म्हणजे एक फर्म मागणी आहे त्या मागणीच्या स्वरूप बदलण्यामध्ये होतो. इतर पिढ्या कोणत्या वेळी कशा वागतील याची निश्चिती नसल्यामुळे एका पिढीच्या मागणी वक्राचा आकार कसा राहील याविषयी नेहमीच अनिश्चितता असते, अनसर्टनिटी असते. तिसरं अल्पाधिकाराचं वैशिष्ट्य आहे पिढ्यांची विसंगत वागणूक. प्रत्येक पिढ्यांची विसंगत वागणूक. परस्परावलंबामुळे पिढ्या सगळ्यांचा संयुक्त नफा महत्तम व्हावा म्हणून संगनमत करतात. परंतु नफ्याची व बाजारातील मागणीची वाटणी आपसामध्ये कशी व्हावी यासाठी परस्पर विरुद्ध कार्य करीत असतात. म्हणून सहकार्य व संघर्ष अशी ही विसंगत वागणूक यामध्ये दिसून येते.
चौथं वैशिष्ट्य आहे अल्पाधिकाराचं, एकाधिकाराचा अंश. एकाधिकाराचा अंश. बाजारातील एकूण पुरवठ्याचा बराच मोठा भाग एक पिढी पुरवीत असल्यामुळे व प्रत्येक पिढीची वस्तू विभेदात्मक असल्यामुळे प्रत्येक उत्पादक मागणीच्या काही भागावर नियंत्रण प्रस्थापित करतो. उत्पादक हा उत्पादन व नियंत्रण यावर नियंत्रण ठेवू शकतो. त्यामुळे प्रत्येक उत्पादन संस्था काही प्रमाणात एकाधिकारासारख्या असतात. पाचवं वैशिष्ट्य दिसून येते, किमती ह्या परिदृढ असतात, रिजिड झालेल्या असतात. वस्तूच्या किमती त्या परिदृढ झालेल्या असतात. स्पर्धा, एकाधिकार किंवा एकाधिकारी स्पर्धा यामध्ये किमती जेवढ्या सहजतेने बदलतात तेवढ्या सहजतेने अल्पाधिकारामध्ये बाजारात बदलल्या जात नाही. अल्पाधिकाराच्या बाजारात किमती बदलल्या जात नाही, त्या रिजिड असतात, त्या परिदृढ असतात. सहावं वैशिष्ट्य आहे अल्पाधिकाराचं, सहावं वैशिष्ट्य किंमत स्पर्धेचा अभाव आणि किंमत युद्ध. जर एका उत्पादन संस्थेने किमती कमी केल्या तर इतर उत्पादन संस्थांनी किमतीत तशाच प्रकारचा बदल केल्यास उत्पादन संस्था किंवा पिढ्या किमतीच्या बाबतीत स्पर्धा करीत नाही, हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. परंतु ह्या मोठ्या मोठ्या पिढ्यांनी आपसात किंमत स्पर्धा करावयास ठरवले तर त्याच्यामध्ये किंमत युद्ध सुद्धा सुरू होते, प्राइस वार सुरू होते. अल्पाधिकाराचे वर्गीकरण खालील प्रमाणे करता येते. अल्पाधिकाराचे वर्गीकरण खालील प्रमाणे करण्यात येते. पहिला आहे शुद्ध व विभेदात्मक अल्पाधिकार. शुद्ध आणि विभेदात्मक अल्पाधिकार. उत्पादनामध्ये वस्तू विभेदन असेल तर तो विभेदात्मक अल्पाधिकार होईल. वस्तू विभेदन नसल्यास शुद्ध अल्पाधिकार समजला जातो. वस्तू विभेदन नसल्यास त्याला शुद्ध अल्पाधिकार असे म्हटले जाते. खुला व बंद अल्पाधिकार. खुला व बंद अल्पाधिकार. अल्पाधिकारात जेव्हा नवीन पिढ्या सहज प्रवेश करू शकतात तेव्हा त्याला खुला अल्पाधिकार असे म्हटले जाते. या उलट जेव्हा जुन्या स्थापित पिढ्या नवीन पिढ्याच्या प्रवेशात अडथळे निर्माण करतात तेव्हा तो बंद अल्पाधिकार समजला जातो. त्यानंतर तिसरा अल्पाधिकार आहे संगनमत असलेला व संगनमत नसलेला अल्पाधिकार. जेव्हा समूहातील पिढ्यांचे संगनमत झालेले असते तेव्हा त्या संगनमत असलेल्या अल्पाधिकार, जर जेव्हा पिढ्याचे संगनमत नसून त्यांच्यात गळे कापूस स्पर्धा असते तेव्हा संगनमत नसलेला अल्पाधिकार असे म्हटले जाते. चौथा अल्पाधिकाराचा प्रकार आहे किंमत नेतृत्व असलेला अल्पाधिकार. किंमत नेतृत्व असलेला अल्पाधिकार. या अल्पाधिकारात बरेच वेळा एखाद्या पिढीद्वारे किंमत नेतृत्व केले जाते. ह्या नेता पिढीने ठरवलेली किंमत इतर पिढ्या अगदी जशीच्या तशी स्वीकारत असतात व ह्या किमतीला आपल्या उत्पादनाचे समायोजन करीत असतात. किंमत नेतृत्व दोन प्रकारचे असते. एक सर्वात मोठ्या असणाऱ्या पिढीद्वारे किंमत नेतृत्व. दुसरा आहे पुढे होणाऱ्या संभवनीय बदलाचा अंदाज बांधून त्यानुसार किंमत बदल करण्याच्या दृष्टीने एखाद्या पिढीमार्फत केले जाणारे वातावरण निर्देशक किंमत नेतृत्व. असे दोन प्रकारचे किंमत नेतृत्व आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारची स्थिती अल्पाधिकार बाजारपेठेमध्ये दिसून येते. आता द्विअधिकार मूल्य निश्चिती कशी निर्माण होते, प्राइस डिटर्मिनेशन इन ड्युपोली कशी निर्माण होते हे सुद्धा आपण बघणं महत्वाचं आहे. द्विअधिकार हे अल्पाधिकाराचे एक विशेष रूप असे समजले जाते. ज्याप्रमाणे अल्पाधिकार आपण बघितलं त्याचप्रमाणे द्विअधिकार सुद्धा हे अल्पाधिकाराचं एक विशेष रूप समजलं जातं. या द्विअधिकारामध्ये
बाजारपेठेत फक्त दोनच विक्रेत्याचा किंवा उत्पादकांचा अल्पाधिकार असतो. ते दोनच विक्रेत्याचा किंवा उत्पादकाचा अल्पाधिकार असतो. या दोन विक्रेत्यामध्ये कधी स्पर्धा असते तर कधी संगनमत झालेले असते. ह्या दोन विक्रेत्यांना किंवा उत्पादकांना उत्पादन व्यय, उत्पादन खर्च हा समान असू शकतो किंवा विभिन्न असू शकतो. येथे सुद्धा वस्तूच्या किंमत निश्चितीचा विचार करताना उत्पादकाचे परस्परावलंबित्व विचारात घ्यावे लागते. वस्तू एकरूप असताना किंवा शुद्ध द्व्याधिकार वस्तूची किंमत कशी निश्चित होते हे सुद्धा आपण बघणं आवश्यक आहे. वस्तू एकरूप असताना वस्तूची किंमत निश्चिती कशी होते या संदर्भात आपण बघूया. एखाद्या उत्पादकामध्ये संगनमत असून त्यांना येणारा उत्पादन खर्च, उत्पादन व्यय समान असेल तर अशा परिस्थितीत वस्तूची किंमत निश्चिती ही साध्या एकाधिकारात असलेल्या किंमत निश्चितीप्रमाणे होत असते. ह्या एकाधिकारी किमतीला जेवढे महत्तम उत्पादन बाजारात विकले जाऊ शकते त्याच्या निम्मे उत्पादन प्रत्येक उत्पादक करीत असते. अशा प्रकारे एकाधिकारी किंमत आकारणे दोन्ही उत्पादकाच्या दृष्टीने नफ्याचे ठरते किंवा फायद्याचे ठरते. दोन उत्पादकामध्ये जर तीव्र स्पर्धा असेल तर किंमत निश्चिती होत असताना दोन उत्पादकामध्ये किंमत युद्ध निर्माण होत असते. आणि किंमत युद्ध म्हणजे प्रत्येक उत्पादक हा दुसऱ्या उत्पादकापेक्षा कमी किंमत आकारण्याचा प्रयत्न करत असतो. तीव्र स्पर्धेच्या परिस्थितीमध्ये मूल्य निश्चित कशी होते याचे विवेचन कुर्नो, एजवर्थ, प्रोफेसर चेंबरलिन, बस्टिंडी यांनी सुद्धा केलेले आहे. यापैकी कुर्नो व एजवर्थ यांची मूलभूत प्रतिमाने दिसून येते. म्हणून त्यांना अभिजात प्रतिमाने, क्लासिकल मॉडेल्स असे म्हटले जाते. अभिजात प्रतिमाने, क्लासिकल मॉडेल कुर्नो यांचे विवेचन यामध्ये दिलेले आहे. कुर्नो म्हणतात की गृहीत प्रत्येक उत्पादक आपल्या उत्पादन राशीमध्ये समायोजन करून द्व्याधिकारामध्ये किंमत निश्चिती करीत असतो. उत्पादन राशीत समायोजन करत असताना प्रत्येक उत्पादक असे गृहीत धरतो की त्याचा प्रतिस्पर्धा आपल्या उत्पादक राशीमध्ये बदल करणार नाही. अशा गृहीताच्या आधारावर उत्पादनाची राशी बदलवीत राहिली तर शेवटी कोणत्याही उत्पादकाला उत्पादन राशी बदलण्याची गरज राहणार नाही. अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली असता आपोआपच किमतीचे संतुलन निर्माण होते. अशा प्रकारे द्व्याधिकारात सुद्धा उत्पादन मात्रेत बदल करण्याच्या दृष्टिकोनातून, बदल करण्याच्या स्पर्धेतून संतुलन कसे निर्माण होते हे कुर्नो यांनी स्पष्ट केले आहे. या संतुलनाचे वैशिष्ट्य म्हणजे यात ठरणाऱ्या किमती या एकाधिकारी किमतीपेक्षा कमी असतात, परंतु पूर्ण स्पर्धेतील किमतीपेक्षा जास्त असतात. म्हणजेच ह्या निश्चित होणाऱ्या किमतीवर दोन्ही उत्पादकांना अतिरिक्त नफा मिळत असतो. ह्या किमतीवर असणारे उत्पादन परिमाण हे पूर्ण स्पर्धेतील परिमाणापेक्षा कमी असते, तर शुद्ध एकाधिकारातील उत्पादन परिमाणापेक्षा जास्त असते. एजवर्थ यांचं विवेचन याप्रमाणे आहे यामध्ये की वस्तूच्या किमतीत सतत बदल होत असतो. स्थिर संतुलन कधी निर्माण होत नाही. स्थिर संतुलन कधी निर्माण होत नाही. याचे कारण एक पिढी जेव्हा स्पर्धा करण्यासाठी आपल्या उत्पादनाची किंमत कमी करते तेव्हा दुसरी पिढी, दुसरा व्यवसाय सुद्धा आपल्या वस्तूची किंमत कमी करते व किंमत कमी करण्याची ही दोन पिढीमधील स्पर्धा दोन्ही उत्पादकांना पूर्ण स्पर्धेतील किमतीत किंमत मिळेपर्यंत चालू राहते. पूर्ण स्पर्धेतील किमतीत किंमत निश्चित झाल्यावर दोन पैकी एक पिढी जास्त नफ्याच्या आशेने आपल्या उत्पादनाची किंमत वाढवतो. त्यामुळे दुसरा उत्पादक
सुद्धा आपल्या वस्तूची किंमत वाढवतो. ह्या किमतीत वाढ करण्याची स्पर्धा एकाधिकारात निश्चित होणाऱ्या किमतीत इतकी किंमत वाढ होईपर्यंत चालू राहते. एकाधिकारी किमती इतकी किंमत झाल्यावर प्रत्येक उत्पादक आपल्या उत्पादनाची विक्री वाढावी म्हणून किंमत कमी करू लागतो व किमतीत कमी करण्यात येणारी ही घट ही पूर्ण स्पर्धेतील किमती इतकी होईपर्यंत राहते. अशा प्रकारे किमतीत वाढ होण्याची व किमतीत घट होण्याची ही क्रिया सतत सुरू असते. त्यामुळे कुठल्याही एका पातळीवर किंमत स्थिर राहू शकत नाही. म्हणजेच द्विअधिकारात वस्तूची किंमत ही अस्थिर व उत्पादन सुद्धा अस्थिर असे असते. अल्पाधिकारात पिढ्याचे अपूर्ण संगनमत असताना किंमत निश्चिती व उत्पादन कसे निर्माण होते या संदर्भात आपण किंमत नेतृत्व, प्राइस लिडरशिप, किंमत नेतृत्व या संदर्भात आपण बघूया. हे अल्पाधिकाराचे एक महत्वाचे वैशिष्ट्य समजलं जातं. किंमत नेतृत्व म्हणजे एका पिढीने किंमत निश्चिती किंवा किंमत बदलविण्यात पुढाकार घ्यावयाचा, तर इतर पिढींनी त्या किमतीचा स्वीकार करायचा. या बाबतीत कोणतेही लेखी किंवा तोंडी करार होत नाही, परंतु सगळ्याची मान्यता असते. किंमत नेतृत्व दोन प्रकारचे असू शकते. एक वातावरण निर्देशक नेतृत्व आणि वर्चस्व असणाऱ्या पिढीमध्ये नेतृत्व. प्राइस लिडरशिप बाय बॅरोमेट्रिक फर्म अँड प्राइस लिडरशिप बाय डॉमिनंट फर्म. वातावरण निर्देशक पिढीद्वारे किंमत नेतृत्व. जेव्हा एखादी पिढी इतर पिढ्यांवर सक्तीने नेतृत्व न करता सर्व पिढ्यांना मान्य होईल अशी किंमत निश्चित करून नेतृत्व करीत असते, तेव्हा त्या पिढीला निर्देशक पिढी असे म्हणतात. उद्योगाच्या मागणी व पुरवठ्याच्या स्थितीमध्ये होणाऱ्या बदलानुसार ही निर्देशक पिढी किमतीत बदल करीत असते. अशा परिस्थितीत किंमत निश्चिती ही नेमक्या कोणत्या तत्वानुसार केली जाते हे मात्र सांगणे कठीण असते. कारण बाजारातील वातावरण जसे बदलत जाईल तशी ही पिढी किंमत निश्चित करत जाते. निर्देशक किंमत नेतृत्व कोणती पिढी करू शकते. एका विशिष्ट काळात एक विशिष्ट पिढी नेतृत्व करताना दिसून येत असते, तर दुसऱ्या काळात दुसरीच पिढी नेतृत्व करताना दिसत असते. असे असले तरी सामान्यतः प्रस्थापित अशी अनुभवी व तज्ञ पिढीच नेतृत्व करीत असते. म्हणजे अनुभवी व तज्ञ पिढी सुद्धा यामध्ये नेतृत्व करीत असते. नंबर 2, वर्चस्व असणाऱ्या पिढीद्वारे किंमत नेतृत्व. वर्चस्व असणाऱ्या पिढीद्वारे किंमत नेतृत्व, प्राइस लिडरशिप बाय डॉमिनंट फर्म. एक पिढी ही उद्योगातील एकूण उत्पादनाचा फार मोठा भाग निर्माण करीत असेल व इतर सर्व पिढ्या मिळून फार कमी हिस्सा निर्माण करीत असेल, तर अशा परिस्थितीमध्ये मागणी, उत्पादन खर्च इत्यादी बाबतीत ह्या वर्चस्व असणाऱ्या किंवा प्रमुख पिढीचे अनुभव महत्वाचे ठरतात. म्हणून ह्या वर्चस्व असणाऱ्या पिढीने ठरवलेली किंमत इतर पिढ्या स्वीकारतात व प्रत्येक पिढी आपले उत्पादन ठरवून दिलेल्या किमतीशी जुळवून घेत असतात. बाजारातील एकूण मागणीतून लहान पिढ्याद्वारे होणाऱ्या पुरवठा वजा करून जे वस्तू परिमाण म्हणजे उत्पादन शिल्लक राहते, तेवढे उत्पादन वर्चस्व असणारी पिढी आपले मागणी परिमाण मानते. वर्चस्व असलेली ही पिढी ज्या उत्पादनाने महत्तम नफा होईल असे उत्पादन करते. म्हणजे ज्या उत्पादनाला सीमांत खर्च व सीमांत प्राप्ती परस्पराशी समान होते, एवढे उत्पादन म्हणजे संतुलन उत्पादन करते. संतुलन उत्पादनाच्या संदर्भात मागणी वक्राच्या आधारे किंमत निश्चित करते. वर्चस्व असणाऱ्या पिढीने ठरवलेली ही किंमत इतर पिढ्या स्वीकारतात व ह्या किमतीशी आपले उत्पादन जुळवून घेत असतात. प्रत्येक पिढीने आपली स्वतंत्र किंमत ठरवल्यास अनिश्चितता निर्माण होते व त्यामुळे निश्चित उत्पादन किती करावे या बाबतीत संभ्रम निर्माण होत असतो. म्हणून एका पिढीने निश्चित केलेली किंमत इतर सर्व पिढ्यांनी स्वीकारली तर अनिश्चितता बरीच कमी होऊन केवळ उत्पादनाचे परिमाण महत्तम नफ्यासाठी जुळवून घेणे
एवढेच मात्र काम इतर पिढ्यांना करावयाचे असते. अशा पद्धतीने अल्पाधिकारात पिढ्यांचे अपूर्ण संगनमत असताना किंमत निश्चिती व उत्पादन कसे निर्माण होते आणि किंमत नेतृत्व कसे ठरते हे आपण इथे बघितलंय. इथे मी माझं लेक्चर संपवतो. थँक्यू.